महाराजा. आज या खेळात रंग चढू फुल महाराजा. आणि जर काही या खेळाकडे कोणी वाकडं नजरेनं बघित असाल तर वडाची साल पिंपळाकर, पिंपळाची साल वडाकर आणि त्याचे दात त्याच्या घशात घाल रे महाराजा. तू त्यांच्या नादात लागा नको. अरे ती असं अरण्यात गेलं आणि जर मेलं तू जिवंत कोण करतो तुझं बापू. राखांजरा पुढे कोण मोठो ना. तर नमस्कार मित्रांनो, मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उमे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आता हे जे बघताय ना, हे आम्ही आता चाललोय. आज तारीख आहे 13 आणि रात्रीचे वाजले 10:30 आणि आम्ही आता चाललोय पिक्चर बघायला. येत आहे का आमच्यासोबत? पिक्चर बघायला चाललो वंडर मॉलला. तर आम्ही चाललोय, आता तुम्ही ऐकलाच असाल, आम्ही चाललोय आपला मराठी मूवी जो आला आहे कोकणावर आधारित वगैरे, म्हणजे अजून मी बघितला नाही, ट्रेलर फक्त बघितला आहे. दशावतार मूवी म्हणून जो आहे दिलीप प्रभावळकर यांचा, तो पिक्चर आम्ही बघायला चाललोय. आपल्या कोकणावर आधारित आणि राखणदारावर मेन म्हणजे आधारित मूवी आहे, त्याच्यामुळे मला तो बघायचा आहे आणि माझी इच्छा आहे तो बघायची, कसं काय दाखवलं आहे ते. तर तो आता आम्ही चाललोय बघायला. हे बघा आता ह्या दोघींचा तुमचा कितवा अनुभव आहे पिक्चरचा? पहिल्यांदा. हे बघा एवढ्या मोठ्याला 20-22 वर्षाचा झाल्या पण अजून पण त्या थिएटरला पिक्चर कधी त्यांनी बघितला नाही, त्या बघायला गेले नाही. तर आज त्यांचा पहिलाच अनुभव आहे. मराठी आम्ही पिक्चर बघायला चाललोय. तर आता आम्ही जातोय, रिक्षा घेऊन जातोय, बाजूला जवळच आहे वंडर मॉल म्हणून, तिथे जातो आम्ही पिक्चर बघायला. तर तुम्हाला मी साधारण सिम्पलमध्ये शॉर्ट म्हणजे सीन थोडेसे शूट करायला भेटले तर करून दाखवेन, नाही तर पिक्चरचा रिव्ह्यू कसा होता, मूवी कसा होता त्याबद्दल मी पिक्चर संपल्यानंतर तुम्हाला नक्की सांगेन. तर चला आपण जाऊया आता. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय पिक्चर बघायला. या रिक्षेवरती आम्ही आमच्या चौघांची नावं लिहून घेतलेली आहेत. कुठे जायचं असलं तर चौघच जायचं असेल. आमच्या सीट आहे. परत या रिक्षाने आम्ही नंतर पण आमचे अजून प्लॅन आहेत, बऱ्याच ठिकाणी आम्हाला जायचं आहे फिरायला. पण बघूया तसं शक्य होईल, पॉसिबल होईल तसं आम्ही जात जाऊ. तुम्ही कनेक्टेड राहा आपल्यासोबत, व्हिडिओ बघत राहा, पूर्ण व्हिडिओ बघा. सर्व व्हिडिओना चांगलं तुम्ही प्रेम देताय, मला आनंद होतोय त्याच्यात आणि आवडतंय मला पण उत्साह येतोय अजून. तर ही व्हिडिओ पण तुम्ही पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि जे कमेंटच्या खाली हाईप म्हणून येतं, कमेंटच्या येतं, ते हाईप सुद्धा करा. आपल्या व्हिडिओला पॉईंट सुद्धा द्या, जेणेकरून व्हिडिओ ट्रेंडिंगला येईल. चला जाऊया पुढे. तर मित्रांनो मी पोचलोय आता इथे, रिक्षा लावली आहे आपली. हा मेट्रोचा ब्रिज आहे, इथं रिक्षा लावली आहे. आणि हा इथं समोर तुम्हाला मॅक्स दिसते, तिथं आपला मूवी आहे आपला हा दशावतार मूवी. तुम्हाला दाखवतो मी आत गेल्यावर. कसं 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 चला जाऊया आपण आतमध्ये. शो चालू होईल, 11:15चा शो आहे. वाजले किती आता? 10:30 वाजून गेले जेमतेम. आज तारीख आहे 13. मूवी हा रिलीज कालच झाला आहे 12 तारखेला, पण आम्ही आज आलो कारण उद्या अरे हो आला ते पण 2 पलटण आहे आमच्यासोबत. आज तारीख 13 आहे, कालच 12 तारखेला मूवी रिलीज झाला आहे आणि आज सॅटरडे, उद्या काय संडे आहे, त्याच्यामुळे आम्ही नाईट शोला आलेलो आहे आज, कामं सर्व आवरून. चला जाऊया आपण आतमध्ये. तर बघा हे वंडर मॉल आहे, इथे आम्ही आता आलेलो आहे आणि हिला जाम घाई झाली आहे. आणि ही फलटण, अरे ह्या दोघी पहिल्यांदाच जात आहेत पिक्चरला, फर्स्ट टाइम. बघा ही आमची तिकीट आहे साधारण स्क्रीन 2 प्राईम C1 ते C6. कुठला साईडला आहे? C2 ना, इकडे. कुठल्या सीट आहेत का? C आहे ना आपल्या, C1 पासून. बसलो इथे आता सगळे आम्ही.
Experience isn't complete without Servo 40 Extra from Indian Oil. पब्लिक बघा कसली येते ती. आम्ही जरा बाहेर आलोय आता आणि पाऊस मजबूत लागतोय बाहेर. इंटरव्हल पर्यंत मस्त होता पिक्चर एकदम. म्हणजे निसर्ग सौंदर्य, गावचं कोकणातलं राहणीमान आणि जी भाषा आहे ती आपली भाषा म्हणजे काय आपल्या बरक्या आणि फणसासारखी एकदम रसाळच आहे. ती ऐकण्यातच मजा येते एकदम. आणि कॉमेडी फनी पण आहे मध्ये मध्ये. आणि आता लास्ट इमोशनली आलेलं आहे. आता पुढे बघूया काय होतं आणि कशावर आधारित आहे ते मी तुम्हाला एंडिंगलाच सांगेन. पिक्चर कशाबद्दल आहे, त्याचे मोटिव्ह काय आहे वगैरे ते मी लास्टलाच सांगेन जे काय असेल. पण मस्त आहे पिक्चर आणि पूर्ण हाऊसफुल झालेलं आहे. थिएटर पूर्ण हाऊसफुल आहे. एक सीट अँड सीट. आता रात्रीचा नाईटचा शो आहे पण संपूर्ण सीट भरलेले आहेत पूर्ण. बघूया आपण आता पुढे कसं काय आहे ते पिक्चरचं त्या. तर मित्रांनो आत्ताच थिएटरमधनं बाहेर आलेलो आहे. अप्रतिम पिक्चर होता. थोडा इमोशनली पण होता. वडील मुलाच्या नात्याबद्दल किंवा मेन म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल पिक्चर हा पूर्णपणे मायनिंगवर डिपेंड होता. म्हणजे कोकणात जी सगळीकडं खाण उत्पादन चालू आहे किंवा मायनिंग वगैरे चालू आहे त्याच्यावर आधारित होता. आणि खरंच आपण त्यातून बोध घेण्यासारखा होता. तरी मी आपण आधी यांना विचारूया. यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. त्यांना काय वाटलं ते. तुम्हाला कसं वाटलं, कसा होता पिक्चर, तुमचा फर्स्ट एक्सपिरियन्स काय होता सांगा तुम्ही. नाही थिएटर बद्दल तुम्हाला फर्स्ट तुमचा एक्सपिरियन्स होता ना तो कसा होता थिएटर मधला, म्हणजे काय वाटलं, कसं वाटलं. तर मित्रांनो आम्ही आता थिएटरमधून बाहेर निघून भूक लागलेली होती आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही तीनाथ नाक्याला आलेलो आहे. गोपाळ आश्रमच्या इथं मिरची राईस खायला. तिकडचं मिरची राईस फेमस आहे म्हणजे आम्हाला आवडतं ते. त्यामुळे आम्ही तिथे आलो मिरची फ्राईड राईस खायला. तर मित्रांनो पिक्चर हा जो आहे ना दशावतार पिक्चर खरंच खूप अप्रतिम होता पिक्चर. आणि एवढं सुंदर त्याच्यात काय दाखवलंय ना की कोकण आपण कसं वाचवायला पाहिजे, का वाचवायला पाहिजे, काय परिस्थिती चालू आहे आताची जी कोकणाची. म्हणजे पूर्ण पिक्चर हा बघितला ना तुम्ही तर मायनिंगवर आधारित आहे. तळ कोकणच्या पट्ट्यात आहे ना वेंगुर्ला रेडी वगैरे त्या साईडला ना मायनिंग प्रचंड प्रमाणात चालते. मागे प्रसाद गावडेनी रान माणूस आपला जो आहे त्यांनी सुद्धा बऱ्याच विरोध केला होता. त्यांनी तिकडच्या गाववाल्यांनी वगैरे बराच विरोध केला होता. पण शेवटी पॉलिटिकली आणि पॉलिटिक्सवाले आहेत ना ते त्याच्यात नाहीत त्या गोष्टींना जुमानत आणि त्यांचं चालूच असतं प्रत्येक गोष्टीत. पण हे मायनिंग झाल्या किंवा आमच्या साईडला आमच्या देवगड पट्ट्यात वगैरे म्हटलात, रत्नागिरी पट्ट्यात म्हटलात तर आपली जी कातळ आहेत, कातळ्याच्या याच्यावर हे लोक चिऱ्याच्या खनी करतात. पण त्या चिऱ्याच्या खनी करून एवढ्या मोठ्या खनी एवढ्या मोठ्या प्रमाणात करतात ना की नंतर त्याचा काय यूज करणार आहे. आणि ते पूर्ण म्हणजे असं हेच होऊन जातं, म्हणजे डेड होऊन जाते पूर्ण ती. पावसात पाणी भरतं किंवा कोण जनावर पडू शकतं, माणसं पडू शकतात. म्हणजे एकदम ती जमीन म्हणजे हेच होऊन जाते, खड्डा होऊन जातो मोठातला मोठा. आमच्या इकडे कातळ शिल्प पण बरीच आहेत. ह्या कातळावर ना अशी असंख्य आहेत कातळ शिल्प, पण जी काही दिसण्यात येत नाहीत किंवा काही अजून शोधलेली नाहीत ती जपायला पाहिजे आपण. आणि ह्या पिक्चरमध्ये एक डायलॉग होता की हे आपलं जंगल बोडका करायला निघालेत तर आपलं डोंगर बोडका करायला निघालेत तर आपलं डोंगर, आपलं जंगल आणि आपलं कोकण हे आपणच वाचवायला हवं. त्याच पद्धतीने मित्रांनो आपल्या कोकणचा जो ऱ्हास होत चाललाय, एकेकाळी मुंबई किंवा ठाणे हे सुद्धा एकदम गाव आणि बघण्याला एकदम शहर होतं. पण आज त्याचा या गर्दीनी आणि ट्रॅफिकनी एवढा प्रचंड म्हणजे त्याचं प्रदूषण करून टाकलंय ना की ते हळूहळू आता कोकणच्या दिशेने व्हायला लागले. आणि हे कुठेतरी थांबायला हवं. आपलं जंगल ते म्हणजे प्रसाद गावडेच्या शब्दात म्हणायला गेलं तर जल जंगल जमीन हे आपल्याला वाचवायला हवं. आणि ते वाचून त्याच्यावरच आपल्याला आपला उत्कर्ष करायला हवा, आपल्या कोकणचा विकास करायला हवा. नाहीतर उगाच हा विकासाच्या नावावर भकास करून विकास नकोय आपल्याला आणि तो होताही नाही. आपण कुठेतरी प्रत्येकाने आवाज उठवायला हवा. थोडाफार का असे ना विरोध हा करायलाच हवा. ह्या ज्या गोष्टी आहेत ना विरोध करायलाच हवा. आणि गाव हे गावासारखं जपायला हवं. हा राहिला प्रश्न रोजगाराचा तर शेतीमध्ये सुद्धा तुम्ही बरेच संशोधन करून शेतीमध्ये सुद्धा तुम्ही व्यवसाय करू शकता किंवा त्याच्यात सुद्धा तुम्ही उत्पन्न इन्कम सोर्स करू शकता. तर प्रत्येकाने ती आपली आयडिया शोधा. पण कोकणचं जे निसर्ग सौंदर्य आहे, लाल माती, तिथली झाडं, तिथली हवा शुद्ध, तिथलं निर्मळ झऱ्यांचं पाणी हे कुठेतरी आपण वाचवायला हवं आणि जपायला हवं. तरच आपलं कोकण टिकेल, कोकण जगेल आणि कोकण वाचेल. आणि आपल्याला म्हणजे शेवटी जंगल वाचलं तर आपल्याला ऑक्सिजन भेटणार आहे आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला पोषक तत्वे भेटणारच आहेत शेवटी जंगलातनं की त्या हवेतनं निसर्गातनं. तर हे सगळं वाचवायला हवं. तर तुम्ही हा पिक्चर सर्वांनी या, सर्वांनी बघा. मस्त पिक्चर आहे, अप्रतिम पिक्चर आहे आणि आपला मराठी पिक्चर आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या मराठी पिक्चरला प्रोत्साहन द्या. आपण मराठी भाषा करत फिरतो ना तर आपल्या मराठी पिक्चर जर येतोय कुठला तर त्याला सुद्धा तुम्ही प्रोत्साहन द्या. पिक्चर बघायला जा, आवर्जून जा, थिएटर
थिएटरमध्ये जाऊन बघा आणि आपल्या लोकांना, आपल्या कलाकारांना प्राधान्य द्या, हे माझी विनंती आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि हाईप सुद्धा करा. तुमचा आता निरोप घेतो. आम्हाला भूक लागली, आम्ही आलो इथे खायला गोपाल आश्रमच्या इथे. आता मिरची रस खाणार आणि आम्ही घरी जाणार. तर मी आता या माझ्या ब्लॉगचा इथे एंड करतो. धन्यवाद.